मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर। आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हे गाव डिंबे धरणाचे पाणी कमी झाल्याने दिसू लागले आहे। घोड नदी व बुबरा नदीच्या संगमावर पूर्वी हे गाव वसलेलं होतं। आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरलेले आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण सध्या या धरणाची पाण्याची पातळी घटल्याने धरणाच्या बुडी क्षेत्रातील आंबेगाव हे गाव पुन्हा दृष्टिक्षेपात पडू लागले आहे। त्यामुळे या गावातील रहिवासी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत या गावाला भेटी देत आहेत। आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव हे सर्व संपन्न गाव होतं। उत्तम बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या गावात तालुक्यातील अनेक गावची मंडळी कामासाठी येत होती, कारण आंबेगाव म्हणजे हेच तालुक्याचं एकमेव ठिकाण होतं। जुन्या पद्धतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांनी पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगांनी हे गाव अजूनच वैभव संपन्न दिसत होते। त्यात भर घातली होती ती गाव किनाऱ्यावरून खळखळ वाहणाऱ्या घोड नदीने। आंबेगावचे गावठाण हे 150 घरांचे होते, तर आंबेगावाला असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेसह 7वी पर्यंत शिक्षण दिले जात होते। डिंबे धरणाचे बांधकाम इसवी सन 1978 मध्ये सुरू झाले व इसवी सन 2000 मध्ये पूर्ण होऊन धरणाचे दरवाजे बंद झाले। पावसाच्या पाण्याने धरण भरायला सुरुवात झाली। आंबेगाव बरोबरच इतर अनेक गावे धरणामुळे स्थलांतरित झाली। जुनी घरे, वाडे, मंदिरे जमीनदोस्त झाली। आंबेगाव हेच तालुक्याचं मुख्य ठिकाण होते। सध्या मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी खूप कमी झाली असून पाण्याखाली गेलेले जुने आंबेगाव गावठाण व येथील प्रसिद्ध जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे। मंदिराकडे जाताना गावठाणातील घरे, विटांचे, दगडांचे व वाडे यांचे ढिगारे, पूर्वजांची थडगी, तेलाचे घाणे आणि जैन मंदिर पाहायला मिळते। सध्या पाणी पूर्ण कमी झाले असल्याने मंदिरापर्यंत व मंदिरामध्येही जाता येते। अनेक वर्ष पाण्यात राहूनही तसे बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत आहे। मंदिराच्या खांबावरील कोरीव नक्षी, छतांचे गोलाकार सुरेख वर्तुळे, विविध कोरीव काम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर माता सरस्वती सोबत 2 मोरांना घेऊन विराजमान झाले असून त्या खाली गजलक्ष्मीचे कोरलेले शिल्प आहे। या मंदिरातील श्री कल्याण पार्श्वनाथ, श्री विमलनाथ, श्री वासुपूज्य स्वामी आदी भगवंत दंतोनी मूर्ती व नेमज, यक्ष यक्षिणी आदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूज्य आचार्य देव श्रीमद विजयलब्धी सुरीश्वरजी यांच्या शुभ हस्ते वीर संवत 2488 विक्रम सावंत 2018 वैशाख शुद्ध 9/5/62 रोजी करण्यात आली होती, असा शिलालेख मंदिरामध्ये आढळून येतो। मंदिराच्या शेजारी छोट्या परिघाची मात्र विटांमध्ये बांधकाम केलेली विहीर पाहावयास मिळते। जैन मंदिराच्या समोरील एका पडलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांमध्ये सातवाहन काळातील गजलक्ष्मीची मूर्ती पाहावयास मिळते। पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील तेलाचे घाणे, उघडे पडलेले अवशेष, जैन मंदिर येथील ओसाड पडलेले विटांचे ढीग हे सर्व पाहून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून हे गाव त्या काळी किती समृद्ध असेल हे लक्षात येते।